राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे। अनेक भागांना हवामान खात्याकडून अलर्ट दिला गेलेला आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे। हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। विजय, हवामान खात्याने नेमका काय अंदाज संपूर्ण राज्यासाठी आणि त्याच अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी विशेषतः पावसाच्या अनुषंगाने वर्तवलाय? नक्कीच रिद्धी, जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये देखील आता हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा अंदाज जो आहे तो यामध्ये देण्यात आलेला आहे। पंजाब असेल, हरियाणा असेल या राज्यांना देखील आता अवकाळीचा धोका जो आहे तो निर्माण झाल्याचा पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील मागील 2 दिवसापासून जर बघितलं तर अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे, वादळी वाऱ्याने हजेरी लावली। त्यामुळे सध्या महाराष्ट्रामधील आंबा पीक असेल, काजू पीक असेल, या पिकाचं देखील मोठं नुकसान जे आहे ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पाठोपाठ पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल या भागामध्ये देखील जोरदार पाऊस जो आहे तो येणार असल्याचा अंदाज जो आहे तो आता हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांनी देखील आपल्या पिकाची काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आता शेतकऱ्यांच्या घेण्यात आलेलं आहे। कारण अनेक शेतकऱ्यांचे पिकं जे आहेत ते काढलेले आलेले आहेत। त्याचबरोबर गहू, बाजरी हे पिके जे आहेत ते देखील आता काढलेले आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी देखील काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते हवामान खात्याकडून घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अनेक भागांमध्ये पाणी टंचाई देखील निर्माण झालेली आहे। मात्र आता जो वादळी वारा येणार आहे यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो, त्यामुळे पाणी टंचाई देखील कमतरता होऊ शकते, असं देखील अंदाज आहे तो यामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। अगदी विजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।